सतरंगी स्वप्नांची ही स्टोरी आकाशी घेऊया भरारी जगूया बिनधास्त आपली मर्जी आपली तर स्वप्न एकदम वरची कॉलेजचं कॅम्पस गूगल यारी सचिन तो जनहित में है जारी जिंदगी प्रेमाची मिठाई जिंकण्याचं टॉनिक डेरिंग देई कैफे में चिल मारू यारा सेल्फी बार बार शेयरिंग का जमाना सुनना वाईफाई वाला प्यार ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स टैग लाइक पोस्ट पिंग फ्रेशर्स ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स लाइफ टाइम हैंग आउट फ्रेशर्स ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स टैग लाइक पोस्ट पिंग फ्रेशर्स ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स लाइफ टाइम हैंग आउट फ्रेशर्स गरबा नाईटचे पासे आता दांडिया खेळायला जाताय खरे पण तुम्ही परत कसे येताय ना तेच बघतो भाई लोग आओ एंट्री मारो भाई कड़क में जंगल में दंगल भाई अरे शपथ केवढं भारी आहे सगळं एक नंबर अरे हाच तो मंग्या पाटणकर अरे ह्यानीच मला ती 2 दिवसात पैसे ट्रिपल होतील ही स्कीम सांगितली आपल्या डोक्याचे ना उगाच कलाई करायची नाही कोणाच्या जीवावर उडतो रे या 7 बुटक्यांच्या ते बघ वेद विख्यात मॅडम झालं ना आत्ताच बघून तेव्हा त्या एकट्याच होत्या आता बघ हे आणि तू कोण आहे बॉयफ्रेंड असेल मॅडम ना बॉयफ्रेंड तिलाच फक्त नाहीये बॉयफ्रेंड ए तुला तरी कुठे आहे का तिला का बोलतेस लगेच हे तू विनीतचा विषय कशाला काढतेस ग 1 मिनिट मी त्याचं नावही घेतलं नव्हतं नाव तू घेतलं नाही पण तुला म्हणायचं तेच होतं ना मला म्हणून मी काय उगाच कसलं भारी नाही म्हणजे टॉपिक कुठलाही असो तुम्ही करेक्ट त्याला तुमच्या भांडणाकडे वळवून नेता कसं सांगता तुम्हाला किती स्पेशल क्वालिटी आहे ना तुमच्या हा अरे पण आपण कुठल्या विषयावर बोलत होतो मॅडमचा बॉयफ्रेंड हे तो खरंच मॅडमचा बॉयफ्रेंड असेल का दिसतोय खरा बॉयफ्रेंड सारखा हो ग दिसतोय बॉयफ्रेंड सारखाच हो काय बॉयफ्रेंड काय मोदक आहे का एकसारखं दिसायला प्रत्येक मुलीचा वेगळा असतो वेगळा दिसतो ए मठ्ठ नाशिक तुला ना माझ्या वाक्यांमधले बिटवीन द लाईन्सच कळत नाही तुला गाळलेल्या जागा म्हणायचंय का ते फिल इन द ब्लँक्स बिटवीन द लाईन्स म्हणजे दडलेला अर्थ वाक्यांमधला मनवा प्लास्टिकच्या फुलांमध्ये ना कधीच मध तयार होत नाही तसंच ना फालतूच्या बोलण्यामध्ये काही बिटवीन द लाईन्स वगैरे नसतं हो की नाही मनवा ऐकणाऱ्याच्या कानाच्या पडद्यावर 24 तास जर स्वतःच्याच कौतुकाचा पिक्चर चालू असेल ना तर त्याला दुसऱ्याचं बोलणं फालतूच वाटणार हो की नाही मनवा मुलीनं सांगा ना तो खरंच मॅडमचा बॉयफ्रेंड असेल का ही रुतलीये बघ अजून तिथेच चल त्यांनाच विचारूया चल सायरी अगं मॅडम आहेत त्या बघ ना मग हिला नको कळायला आता कर ना अजून की बाबा असेल तो त्यांचा बॉयफ्रेंड हिचा होता मनवाचा असेल विषय संपवणार रेणू मनवा तुला पण बॉयफ्रेंड असेल म्हणाली ती सध्या नाहीये ते मनवा तुला खूप मुलांनी प्रपोज केला असेल ना ग आतापर्यंत का का म्हणजे कसली सुंदर आहेस प्रत्येक मुलाला असं वाटेल ना की एवढी सुंदर मुलगी आपल्या स्टॉक मध्ये हवीच स्टॉक मध्ये म्हणाली काही आधी ना आपल्या लाईन्स नीट बोलायला शिका मग बिटवीन द लाईन्सच्या वगैरे बाता मारा अगे स्टॉक म्हणजे आयुष्यातल्या चांगल्या गोष्टींचा संग्रह अशा अर्थाने म्हणाले मी तू गप ना म्हणून सांग ना तुला आतापर्यंत किती मुलांनी प्रपोज केलंय हो म्हणजे प्रपोज खूप जण करतात पण ना सुंदर दिसणं हाच क्रायटेरिया असतो सगळ्यांचा आणि अगं सौंदर्य आहे ना तात्कालिक असतं जे ओसरल्यावर त्याच्यावर आधारित प्रेम सुद्धा ओसरतं
त्यामुळे मी असा मुलगा शोधतेय ज्याला माझ्या मनाचं सौंदर्य कळेल, जे कधीच ओसरणारं नसतं. आहाहाहा. मनवा, तू ना कधी कधी असं लायब्ररीतलं भारी पुस्तक वाचल्याचंच फील देतेस. मुलींनो, वेदविख्यात मॅडमांच्या बॉयफ्रेंड सोबत आल्यात, पण मग अशा आपल्याला भेटल्या तेव्हा खरं तर असं ओळख करून देतेस. ही सायली, नको वेडीस का? आपण त्यांचा फोटो काढू एक पटकन. ए परी, नाही हा, ते त्यांचं पर्सनल मॅटर आहे. मी सुद्धा माझ्या पर्सनल रेफरन्ससाठीच काढतेय, मी कुठे व्हायरल करणार आहे? नको ना परी, ते चीप वाटतं ग. एका हॅपी कपलचा फोटो काढण्यात काय आलंय चीप? अच्छा, म्हणजे आता विनीत आणि तुझं ब्रेकअप झालाय म्हणून तू असं हॅपी कपलचे फोटो बघून समाधान मानणार का? मला सांग, विनीत आणि तू रिलेशनशिप मध्ये असताना जर का कोणी काढला असतं असं तुमचा फोटो, तर तुला आवडलं असतं? या एका फोटोसाठी तुला माझं ब्रेकअप उघडत बसायला काहीच नाही वाटत का ग? पौष्टिक बाई कुठली? हे आता तू उगाच बोलतेस परी ना. उगाच काय बोलायचं? वाह 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 वाह, क्या क्या बात आहे यार, क्या बात आहे. कसली कंटिन्युटी यार तुमच्या रिलेशनशिप मध्ये. नाहीतर काय, बघ की कुठे भेटले तरी झुंजत असतात कोंबड्यांसारखी. ए, नाचता येईना अंगण वाकडे. तू नको मध्ये मध्ये नाक खूपसू. ए, उथळ पाण्याला खळखळाट फार. आता येतंय मला नाचता. उचलली जीभ लावली टाळायला. ते काय असं चहा बनवणं इतकं सोपं नसतं. ए, दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ. नीरवने शिकवलंय मला डान्स. ए, इच्छा तिथे मार्ग. काय ए, घोडा मैदान जवळ आहे, चल. ए, ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये. काय झालं? काय नाही, चला. अरे तुम्ही पण सगळ्याच मुली आलं एवढं कसं? क्या बात आहे डॉक्टर. स्टॉप. आता आपल्याला पण ना टाळ्यांचा आवाज ऐकायचा आहे. ए, हार्दिक भाऊच्या नागिन होतो, नागिन. भाई पेटलाय हा, नडतोय आपल्याला. मग आपण पण नडायचं. चलो. तुझ्या तर आता, अरे त्याने पाय मारला पायावर. चल 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 चल. आरामात आरामात आरामात. बस 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 बस. हात लागले का? सायली, ठीक आहेस ना? मुद्दाम पाय दिला यार त्याने. चिटरच आहे साला. अरे तो साला असेल चीटर, पण म्हणून काय गर्दीत कसंही मुलीला टच करायचं? आता तर तो हरलाच पाहिजे आणि आपण हरवणार त्याला. काय बोलता? अरे ओके बोलता. बोला अंबे माते की. अरे देवी आपली, हवा पण आपली. चला.
तुम्ही कमाल नाचला अरे बाबा जिंकायचं होतं ना आपल्याला. कोण होतं हे पण ना मंग्याचा चेहरा जातच नाही या डोळ्याला. भारी मजा आली. कडा चढायला जावं आणि दरडच कोसळावी असं झालं ना त्याचं. म्हणजे मी दरड. अगं उपमा ग. शिरा अरे 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 सम्राट एवढ्या रात्री पिजे नको रे. अरे पिजे नाही वस्तुस्थिती ते व आतमधून कुलूप लावलंय आता आतमध्ये कस तरी शिरा. काय हो रे खूप उशीर झालाय. घेईल का तो वॉचमॅन आतमध्ये आता? अगं मी तर ऐकलंय तो वॉचमन ना प्रिन्सिपलचा चांगला खबरी आहे. बापरे जाता लागली वाट. आता रात्रभर रस्त्यावरच राहावं लागणार. नाही थांब मी करते ना रिक्वेस्ट. परी परी रिक्वेस्ट आणि ऑर्डर मध्ये फरक आहे हा. फक्त लक्षात असू दे बाकी काही नाही. तू पाय सांभाळ मी फरक सांभाळ. सिक्युरिटी 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 सिक्युरिटी. तू गेला. अरे 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 बरा होता. झोपी गेला. मग कसं काय होतं? आवाज नका करू. तो झोपला होता. हो नाहीतर गरबा मागत पडला असता. आता रूमवर जाऊन झोपूया निवांत. अगं, पाय खूप दुखतात माझे. झोपणार झोपणार आहे पण मी. काय झालं? आगीतून निघालो आणि फुपाट्यात सापडलो. अरे आतून दरवाजा बंद आहे. म्हणजे आता काय आपण अशी अख्खी रात्र कॅम्पस मध्येच काढायची? बापरे. शिट. आता काय करायचं? सम्राट धक्का मार ना. अरे नाही खूप मोठा आहे तू. यार हॉस्टेलचा दरवाजा कधीच बंद नसतो. आज नेमका आपण बाहेर पडलो आणि दरवाजा बंद झाला. कमाल आहे. बघ ना. नीरू नीरू मेसेज बघ मेसेज बघ. सम्राट फॉरवर्डेड मेसेज वाचायची ही वेळ आहे का? ए फॉरवर्ड मेसेज नाही चक्र्याने पाठवलं मेसेज बघ. चक्र्या? हा गुड नाईट एन्जॉय आणि 4-5 स्माइली पाठवलेत बघ कसे. पण त्याचा इथे काय संबंध आहे? संबंध आहे. एकतर तो आमचा वेल विषर नाही ती एक विषारी वेल आहे. हा दरवाजा त्यानेच आतमधून बंद केलाय कन्फर्म. मला माहितीये कन्फर्म त्यानेच लावला असणार. आला आता तो माझ्या रडार मध्ये आला. इतकी मेजर भरपाई करावी लागणार आहे ना त्याला. बघ तू आता. अगं सायली ते नंतर. आता तो शांत झोपला असेल रूमवर आणि आपण इथे बाहेर. यार काय करायचं मला? हे तुझ्या रूम पार्टनरला फोन लाव ना. जुहीला तिला सांग आतून दरवाजा उघडाला. गुड आयडिया. हा अगं ती नाही आहे ना रूमवर. तिचा तो बॉयफ्रेंड आहे नाही का विनीत त्याच्या बरोबर गेली गरबा नाईट आउटला. गरबा नाईट आउट? सायन्सच्या मुलांना वेळ नसतो ना. मग बरे गेलेत नाईट आउटला. परी त्यांचं ते बघतील. आता आपण काय करायचं ते बघूयात आधी. नाही आम्ही तरी बाहेर राहू शकतो ग. पण तुमचं काय? तुम्ही रात्रभर बाहेर कशा राहणार? हो ना. आणि जर का त्या वॉचमॅनने पाहिलं तर प्रिन्सिपल पर्यंत न्यूज जाईल. ऍटलीस्ट रात्री पुरतं तरी कुठेतरी लपायला हवं. पण कॅम्पस मध्ये तर नाहीच लपू शकत. का? अगं जुहीनेच सांगितलं होतं मला. प्रिन्सिपल सर ना असं सतत रात्रभर फिरत असतात कॅम्पस मध्ये इकडे तिकडे. अरे यार या माणसाचा तर 24 तासच आहे त्रास. हो ना. हे आपण एक काम करू. आपण क्लासरूम मध्ये बसू ना. म्हणजे मला नाही वाटत की प्रिन्सिपल सर तिथे येतील. आणि पहाट झाली की कोणी ना कोणी हॉस्टेलचा दरवाजा उघडेलच तेव्हा येऊ. चालेल चालेल. राईट दॅट विल बी सेफर. चलो लेट्स गो लेट्स गो लेट्स गो.
हळू. अगं लॉक आहे. सम्राट अजून जोरला. सरका तुम्ही, सरका. रेणुका पिन दे. चालेल या आता मागवा मागवा. सॉरी 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 मला ते दिसलं नाही. ते लवकर. नाही चुकलं ते. नको चल. ते पाय सांभाळायचं. हा हळू बोला हळू बोला. सायली पाय दुखत असेल तर बसायचं का थोडा वेळ? नाही नाही नको. कोणी बघितलं ना तर वाट लागेल. बसायला नको. सगळ्या क्लासरूम्स का बंद आहेत? फुकटची हाय मारी झाली नुसती. अरे 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 हे हा दरवाजा उघडा आहे. जेलचा दरवाजा आहे तो. हे बघ प्रिन्सिपल सरांचं केबिन आहे. पण मग ठीक आहे ना, म्हणजे थोड्या वेळ आत लपलं तर काय बिघडतं? करिअर सर जर आले ना तर डायरेक्ट रस्टिकेशन. ए आणि जर का सर आतमध्येच असतील तर? नसतील नसतील माझं मन सांगते. आपण हात जाऊन बघू तरी. केली हात. डेअरिंग बाज आहे. अति शहाणी आहे. तेच ना. गाढवाच्या माग आणि प्रिन्सिपल केबिन मध्ये कधीच उभं राहायचं नाही, नाहीतर सम्राट. अरे ही इतक्या वेळ काय करतीये? परी सरांनी बघितलं तर नसेल ना? झालं वाटतं. रस्टिकेशन समारंभ सुरू झाला. हाय हाय नको 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 असं नका ना बोलू. आपली फ्रेंड आहे ना, ती फ्रेंड आहे ना. हा चल बघूया काय प्रॉब्लेम आहे. चल 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 चल. परी परी गोष्टीतल्या परीसारखी गायब झाली की काय? यू हुलिगन्स. परी रस्टिकेट होऊन जायचंय का तुम्हाला घरी? काय रे बघतोयस काय पोकेमॉन दिसल्यासारखा? कम इन. हिच्यात सरांचा संचार झालाय वाटतं. आय सेड कम इन. थांब एक मिनिट सम्राट. परी काय काय चाललंय? फिल्म मेकर तुझ्या करिअरचा करू का मी दी एंड? ए मंद उठ त्या चेअरवरून. मिस सायली बनकर. गुड गुड. आरोगन्स, नाशिक, फूड प्रोडक्ट, भांडण, ॲटिट्यूड. क्लासरूम मध्ये मोबाईलवर तूच बोलत होतीस ना? गिव्ह मी युअर फोन. परी बासा तुझं अति गिव्ह होतंय. मी युअर फोन. आय सेड गिव्ह मी युअर फोन. तू त्या परी देशमुखला पाण्यात बघत असतेस. आता मला तुझा मोबाईल पाण्यात बघायचा. कॅन यू सी दिस? आयुष्यात केवढे मोबाईल आहेत. गिव्ह मी युअर फोन. अरे सायली देऊन टाक की फोन. बापरे. अरे देत नाहीस? नाही
यू आर रस्टिकेटेड. हिला आता आवरा, मी खरं सांगते ना तर मी ना. परी, हे बघ, ही काय भंकच करायची वेळ आहे का? यू चॉकलेट गर्ल. तू धवल सोबत भंकस नाही केली. जुना पार्टनर आला म्हणून धवलला लगेच बाहेरचा रस्ता दाखवला. सो शट युअर माउथ अँड शट द डोर. आय सेड शट द डोर. परी, मला तर तुझी भीती वाटायला लागली. म्हणजे तू नॉर्मल आहेस. एक गप. हिला सोडा इकडेच, आपण इथून बाहेर पडायचं बघूया. नाहीतर हिच्या नादात ना आपण इकडे अडकलो ना. आपण इथे अडकलो. काय? हो, हा दरवाजा उघडतच नाहीये. काय शिट शिट शिट. डोर लॉक झालाय. तू कशाला लावला दरवाजा? अगं, ही ओरडली ना माझ्यावर म्हणून लावला दरवाजा. तुम्ही सगळे असे का बघताय माझ्याकडे? मी आपलं सहज गंमत म्हणून सरांचं बेरिंग घेतलं. असे काय बघताय म्हणजे काय? तुला काय अक्कल आहे का? मला काय माहित लॉक होईल. मी तर आपलं इनोसंटली मस्करी केली. अरे पण तुझ्या मस्करीची झाली ना कुस्करी. तुम्हाला कळतंय का? आपण प्रिन्सिपलच्या केबिन मध्ये अडकलोय. रेणुका, मग आमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर ही जी काय भीती दिसतीये ती काय तुरडाळ महाग झाली म्हणून आहे का? सगळ्यांना माहितीये इथे कोणी किती माती खाल्ली. हिने स्वतःहून खाल्ली आणि आपल्याला जबरदस्ती भरवली. हे तसं पाहायला गेलं तर माझी यात काही चूक नाहीये. परी, हो, तसं म्हणायला गेलं तर तुझी काहीच चूक नाहीये. सगळी चूक आहे ना ती आमचीच आहे. म्हणजे तुझ्यासारख्या बिंडोक मुलीसोबत मैत्री केली, आमची चूक. तुला गरब्याला घेऊन गेलो, आमची चूक. तुझ्या बरोबर तुझ्या मागोमाग या केबिन मध्ये आलो, आमची चूक. इतक्या या सगळ्या ज्या भयंकर चुका आहेत ना ते सगळे आम्ही केलं. याच्यासाठी ना रेणुका आपल्याला चाबकाचे फटके दिले पाहिजेत. काय वाटतं तुला परी? तू ना जळतेच माझ्या सेन्स ऑफ ह्युमर वर. म्हणजे मी आता सरांची ऍक्टिंग इतकी छान केली ना हे तुला पचलेलं नाहीये. बरोबर. अगं, आता सर आपल्या सोबत जे करणार आहेत ना ते आपल्या कुणालाही पचणार नाहीये. नीरू, पण हिने तरी दरवाजा का लावायचा? अगं, हे काय? तूच ओरडून म्हणालीस ना म्हणून मी दरवाजा लॉक केला. तू काय माझी कार्य करतेस का? मागचा पुढचा विचार न करता लगेच माझ्या आदेशांचं पालन करायला? हा काय? उद्या मी सांगितलं जाऊन जीव देतो काय लगेच जाऊन जीव देणार आहेस तू? हो, हे जर उद्या सरांना कळलं ना तर आपल्या सगळ्यांचाच जाणार आहे जीव. आयडिया. मी दादाला फोन करू? नको परी, अगं, हो हो हो, करा. दादाला फोन कर आणि त्याला ना मोठा बुलडोझर घेऊन यायला सांग. म्हणजे कसं बहिणीचं रक्षणही होईल आणि वाहनांमध्ये जरा तेवढंच व्हेरिएशन. तुझा प्रॉब्लेम काय? आरसा बघ म्हणजे कळेल. नाशिक, तू खूप बोलतेस. मी तुला आधीच सांगते. एक मिनिट, तू आवाज कमी करून बोल. आवाज कमी. तू कुठल्या खूप झालं, खरंच खूप झालं तुमचं. आता जर आपण भांडलो ना तर आयुष्यात आपापल्या स्वप्नांशी आपल्याला झगडत बसावं लागेल. नीट नीट विचार करा ना, आपण कुठे अडकलोय? आता या ठिकाणी या कपड्यांमध्ये जर केबिन मध्ये आपल्याला कुणीही बघितलं ना तर रस्टिकेशन कन्फर्म आहे.